नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आपल्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देशभरामध्ये 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण मोठ्या जल्लोषात साजरा होत असल्याचे बघायला मिळते. आदिवासी बांधवांची जीवनशैली आणि त्यांची ओळख दर्शवणारा पारंपरिक पेहराव, वेशभूषा, संस्कृतीचा वेगळेपणा जपणारा उत्सव, तसेच निसर्गावर अतुल्य प्रेम, जल, जंगल, जमिनीवरील निष्ठा, मानवतेवरील प्रेम, श्रद्धा, निष्ठेने हा उत्सव साजरा होतो. याच निष्ठेने राहुरी तालुक्यातील पुणोबाची वाडी येथे मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील पुणोबाची वाडी येथे सत्यसेवा ग्रामीण विकास युवक संघटनेच्या आदिवासी दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवात वावरत आणि जांभळीसह पंचक्रोशीतील शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. विशेषतः जंगलपूजन हा आदिवासी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आदिवासी लोक निसर्गावर आणि जंगलावर खूप प्रेम करतात. ते जंगलाला आपले घर मानतात आणि जंगलातील प्रत्येक गोष्टीची पूजा करतात. जंगलपूजन म्हणजे जंगलाची पूजा करणे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. असंच खास आदिवासी बांधवांचं दर्शन आदिवासी दिनानिमित्त बघायला मिळालंय. या निमित्तानं आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेली होती. या पारंपरिक वेशामध्ये आदिवासी बांधवांनी वाजत गाजत जंगलात जाऊन जंगलपूजन केलं. खरोखरच आदिवासी बांधवांचा हा उत्साह एक डोळ्याचं पारणं फेडणारा होता. यावेळी पारंपरिक वेशामध्ये वारली, कोकणा, धुडी, डावर, मल्हार कोळी या भाषांतील लोकगीते आणि नृत्य सादर करण्यात आली आहे. यामध्ये तारपा, ढोलनाच, पूरनाच, कामडीनाच, धुमशानाच नृत्यांचा समावेश होता. आदिवासी महिलांनी यावेळी जंगलातील झाडांची पूजा केली आहे. या निमित्तानं आदिवासी बांधवांनी एकजुटीचे दर्शन दाखवले. खरोखरच एकीकडे जंगलतोड होत असल्याचं बघायला मिळत असताना दुसरीकडे आदिवासी बांधव जंगलातील झाडांची पूजा करून जंगलतोड थांबवावी असा एकच संदेश या निमित्तानं दिला गेल्याचं बघायला मिळत आहे. आम्ही 2017ला आदिवासी दिन साजरा करायला सुरुवात केली. तर याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे का लोप पावत चाललेली आदिवासी संस्कृतीचा बचाव करणे आणि रास पावत चाललेले जंगल जे आहे ना त्याचं एक संरक्षण करण्यासाठी जंगलचं महत्त्व काय आहे, एक आदिवासी समाज किती जिव्हाळ्याने तो जपतो, ते एक वेगळ्या वेगळ्या स्वरूपात त्याचे पारंपरिकरित्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जंगलात येऊन पूजा करणं हाच एक, आणि वेशभूषा परिधान करून तो कार्यक्रम साजरा करण्यात आम्हाला खूप नवीन पिढीसाठी एक आदर्श ठरणार आहे. याचा एक महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा कार्यक्रम 2017 पासून सुरू केला. आज 9 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमामध्येच लहान मुलांना एक प्रोत्साहन करण्यासाठी किंवा ती परंपरा जतन करण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम अरेंज करत असतो. नाही, आदिवासी आणि जंगल हा खूप एक घनिष्ठ संबंध असलेला विषय आहे. तो दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा आदिवासी ठीक आहे, त्यांना सरपण काढीसाठी थोडंसं सरपण तोडत असतील, परंतु तेवढ्याच जिव्हाळ्याने तो जतन पण करतो. हे एक त्यांच्यामध्ये एक बीज रुजवण्याचं काम या माध्यमातून आम्ही करत आहोत. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.